नेक्स्ट टाइम तुम्ही कुमिलीला आला तर काय काय बघणार, तर पेरियार लेक आणि पेरियार टायगर रिझर्व. त्याच्यासाठी खास म्हणजे आपण तिथं जाताना लेकला पण जाताना आपण आपले कार्स वगैरे घेऊन जाऊ शकत नाही. अरेंजमेंट केलेली आहे, बसमधून आपण जायचं आहे. खूप सुंदर अशी सोय केलेली आहे, जेणेकरून खूप ट्रॅफिक होणार नाही. अशा रीतीने हे केरला टुरिझमने छान प्लॅन्स केलेले आहेत. असे बसेस आहे जेणेकरून आपण बसेसमधून जाऊ शकतो. बसेसचे तिकीट्स पण त्यांनी इतके रिझनेबल ठेवले आहेत, फक्त 15 रुपये पर पर्सन. काही काही ठिकाणांची नावं आपण ऐकलेली नसतात, पण ती मनात कायम राहतात. जेव्हा सगळीकडे लॉकडाऊन सुरू होत होता तेव्हा आम्ही इथे थांबलेलो होतो. कुमलीपासून जवळ आहे मुन्नार आणि टेकडी. केरळमध्ये आलंय की मसाल्याचा सुगंध, हिरवीगार जंगल आणि एक वेगळीच शांतता ह्याचा मस्त अनुभव मिळतो. त्याच्या व्यतिरिक्त इथे आल्यानंतर कलारी आर्ट आणि कथकली हे तर बघायलाच पाहिजे. आणि केरळ मसाज हा तर सगळ्यांना माहितीच. आज त्या पुन्हा आठवणी जगताना असं लक्षात येतं की कुठले पण मुवमेंट्स पोस्टपोन नाही करायचं, कारण उद्याची गॅरंटी नसते.